एक वर्षभर मला एवढ्या गुचक्या लागत होत्या, सोयाबीनला भाव नव्हता, तुम्ही सगळे वाचायचे, पण कृषी मंत्री काही तोंडातनं लोकांच्या जात नव्हता. जात होता का तुमच्या तरी? कापसाला भाव नव्हता, पण जे भाव कमी आपल्याला मिळाला त्या भावांतरमध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी, देवेंद्र भाऊनी आणि दादानी हेक्टरी 5,000 रुपये देण्याचा, सोयाबीन आणि कापसाला कमाल 2 हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय घेतला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आता मायचान सांगा बरं, इथं सोयाबीनवाले किती आणि कापसावाले किती? हात वर करा. आता याच्यात ई पीक पाहणी किती झाली? ई पीक पाहणीचे दाखले कुणाकडे आहेत? आणि ज्याच्याकडे त्याने हात वर करा, ज्याच्याकडे नाही त्यांनी समजून घ्यायचं. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की ई पीक पाहणीचा जो दाखला आहे त्याच्याऐवजी 7/12ची सोयाबीन आणि कापसाची नोंद सरकारनं घ्यावी आणि त्याप्रमाणे 5,000 रुपये हेक्टरी द्यावेत, ही आज विनंती करतो. खरं तर पीक विम्याच्या बाबतीत पंकजाताईंनी आपल्याला सांगितलं, महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यात 1,70,00,000 शेतकऱ्यांनी, देवेंद्र भाऊ आपण घेतलेला तो निर्णय, 1 रुपयात पीक विमा सरकारचे, केंद्र सरकारचे मिळून जेवढे पैसे कंपन्याला दिले तेवढेच पैसे शेतकऱ्याला सुद्धा मिळाले का नाही? 25% मिळाले. उर्वरित द्यायचे राहिलेत. खरंय का नाही? ते पाहिजेत का नाही? त्याच्यासाठी मामाजींना बोलवलंय, शिवराज सिंग चौहान साहेबांना. आपसे मामाजी मेरी नहीं, देश के सारे किसानों की उम्मीदें जुड़ी हुई है. आणखीन महत्वाची एक मागणी आहे, हात जोडून केंद्र आणि राज्य सरकारला. केंद्रानं तर फार मोठं पाऊल उचललंय सेंद्रिय शेती संबंधित. आज आपण बघतोय युरिया, डीएपी ह्यानी आपण बेजार आहेत का नाही? रोजगारी मिळतोय का? रोजगार मिळतोय का? हो का नाही? हो का नाही? मिळाला तर केवढ्याला मिळतो? काय रोज? आणि 1 एकर मध्ये युरिया टाकायचा तर किती दिवस लागते? 2 दिवस. या ड्रोनचा फोटो आपल्याला एवढ्यासाठी दिला की या ड्रोन मुळे युरिया द्या नका देऊ, डीएपी देऊ नका, नॅनो फर्टिलायझरनी या ड्रोन टेक्नॉलॉजीमुळे 1 एकर 7 मिनिटात फवारून होते. 30 एकरात 4 तासात 30 एकर फवारणी होतीये. आणि रोजचे 1 एकरला 2 गडी लागतात मजूर फवारायला, त्याला 1000 रुपये जातात. आणि हे जर नॅनो तुम्ही दिलं तर मी आपल्याला सांगतो 60% उत्पादन खर्चामध्ये कमी होईल आणि उत्पादनामध्ये 20% या शेतकरी मायबापाचा वाढ होईल. आम्ही हात पसरवणार नाही. ही शेतकऱ्याची जात हात पसरवणारी नाही. निसर्गाचं संकट आम्ही सहन करतो. निसर्गाच्या संकटामध्ये जसं संकट येईल तसं सहन करतो. पण निसर्गाच्या बाहेर जे संकट आमच्या शेतीमाल ज्यावेळेस बाजारात येतो त्यावेळेस जे निर्माण होतं ते मात्र आपण सहन करू शकत नाही. त्याचा राग असतो. म्हणून हात जोडून विनंती आहे की ड्रोन 1000 केंद्र सरकार राज्याला देणार आहे. ड्रोनच यायचे, फवारायचं काय हा प्रश्न पडायचा. म्हणून त्याच्यासोबत आपण नॅनो युरिया, नॅनो डीएपी, नॅनो एमओपी हे सगळं जर दिलं तर नक्कीच
माझ्या या महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये 60% कमी होईल, 10%, 20% उत्पादन वाढेल. माझी एवढी विनंती आहे की आज माझी एक जीवनातली आठवण सांगतो. योगायोग बघा ज्यावेळेस नियत साफ असते. मैं आपकी बात कर रहा हूं सर, शायद आपको याद होगा कि नहीं पता नहीं, आप युवा मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष थे. तब मैं युवा मोर्चा का महाराष्ट्र का अध्यक्ष था. आज आप कृषि मंत्री हो देश के, और इन तीनों के सौभाग्य से आज मैं राज्य का कृषि मंत्री हूं.